नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत होतो जगभरातील लाखो लोकांनी गौरविलेले बेस्ट सेलर पुस्तक इकेगाई, दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य. लेखक आहेत हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरेलस. अनुवाद केला आहे प्रसाद ढापरे यांनी. प्रकरण 2. वय न वाढण्याचे रहस्य. छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्हाला आनंदी आणि दीर्घायुषी जीवन देतील. वय वाढण्याच्या पलीकडे. गेल्या शतकापासून आपण आपल्या आयुर्मानामध्ये दरवर्षी 0.3 वर्ष वाढवत आलो आहोत. असा विचार करा की समजा आपल्याकडे असं तंत्रज्ञान असतं ज्यामुळे आपलं आयुर्मान दरवर्षी 1 वर्षाने वाढलं असतं. तर असं झालं तर आपण वय वाढण्याच्या गतीला मागे टाकून जीवशास्त्राच्या सिद्धांताप्रमाणे अमर होऊ. भविष्याविषयी प्रचंड सकारात्मक असलेल्या रे कुर्जेवेल आणि औरोब्रे द ग्रेट यांना असं वाटतं की वेगावर मात करण्याची ही कला आपण येत्या दशकामध्ये साध्य करू. तर काही शास्त्रज्ञ असं मानतात की आपण यावर कधीच पूर्णपणे मात करू शकणार नाही. आपण तंत्रज्ञानामध्ये कितीही प्रगती केली तरी आपण आयुर्मान एका प्रमाणाच्या बाहेर कधीच वाढवू शकणार नाही. काही वैद्यकीय तज्ज्ञ असं मानतात की वयाच्या 120 वर्षांनंतर आपल्या शरीरामध्ये नवीन पेशी निर्माण होण्याची प्रक्रिया बंद होते. अमरत्व आणि ससा. असा विचार करा की दूरवर कुठेतरी एक बोर्ड लावला आहे ज्यावर एक आकडा लिहिला आहे. त्या आकड्या एवढं वय झाल्यावर तुमचा मृत्यू होणार आहे. तो बोर्ड तुमच्या भविष्यामध्ये आहे आणि तुम्ही त्या बोर्डाच्या दिशेने यात्रा करत आहात. दरवर्षी त्या बोर्डाच्या 1 वर्ष जवळ जात आहात. ज्यावेळी तुम्ही त्या बोर्डापाशी पोहोचाल त्या वर्षी तुमचा मृत्यू होणार आहे. आता असा विचार करा की एक ससा आहे ज्याने तो बोर्ड हातामध्ये धरला आहे आणि तोही भविष्याच्या दिशेने यात्रा करायला लागला आहे. तुम्ही जेव्हा 1 वर्ष पुढे जाता तेव्हा तो ससा अर्ध वर्ष पुढे जातो. कालांतराने तुम्ही त्या सशापर्यंत पोहोचाल आणि मृत्यू होईल. पण जर ससाही दरवर्षी 1 वर्ष पुढे जायला लागला तर काय होईल? त्याचा वेग दर वर्षाला 1 वर्षाचा असेल तर तुम्ही कधीच सशापर्यंत पोहोचणार नाही आणि साहजिकच तुम्ही मरणारच नाही. ज्या वेगाने ससा भविष्यामध्ये चालत आहे तो म्हणजे आपलं तंत्रज्ञान. जेवढा आपण आपलं तंत्रज्ञान विकसित करू आणि आपल्या शरीराविषयी जास्त माहिती घेऊ तितकं आपण सशाला जोरात पुढे पाठवू शकतो. अमरत्व म्हणजे काय? तर ते आपण सशाला दरवर्षी 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वेगाने चालायला लावू आणि आपण कधीच त्याच्यापर्यंत न पोहोचल्यामुळे अमर होऊ. सक्रिय मन, तरुण शरीर. स्वस्थ शरीरामध्ये स्वस्थ मन ही प्राचीन म्हण खरंच खूप अर्थपूर्ण आणि विचार करायला लावणारी आहे. या म्हणीतून आपल्याला हेच समजतं की मन आणि शरीर हे दोन्ही तितकेच महत्त्वाचे आहेत. या दोन्हींचं आरोग्य हे एकमेकांवर अवलंबून आहे. याचा अर्थ असा होतो की तरुण राहण्यासाठी तुमचं मन सक्रिय आणि खुलं असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. उत्साही मन तुम्हाला नेहमीच चिरतरुण ठेवतं आणि वय वाढल्याची चिन्हही कमी प्रमाणात दिसतात. ज्याप्रमाणे शारीरिक व्यायाम केला नाही तर त्याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावर आणि उत्साहावर होतात, त्याचप्रमाणे मानसिक व्यायाम केला नाही तर त्यामुळे आपली न्यूरोलॉजिकल यंत्रणा कमकुवत व्हायला लागते आणि मग परिस्थितीला आणि वातावरणाला प्रतिक्रिया देण्याची आपली जी क्षमता आहे ती कमी होत जाते. त्यामुळे मेंदूला व्यायाम देणं अत्यंत गरजेचं आहे. मेंदूला आणि मनाला व्यायामाची गरज असते असं ठामपणे सांगणारे न्यूरोलॉजिस्ट शलोमो ब्रेझनाइट असं म्हणतात की मेंदू कायम तल्लख आणि कार्यक्षम ठेवायचा असेल तर त्याला व्यायाम मिळालाच पाहिजे. स्पॅनिश टेलिव्हिजनसाठी एडवर्ड पुन्सेट यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये ते असं म्हणतात की एखाद्यासाठी काय करणं चांगलं आहे आणि त्याला काय करावंसं वाटतं यामध्ये कायम एक द्विधा मनस्थिती असते.
त्यामुळे तणाव निर्माण होतो. विशेषतः वयस्कर लोकांना कायम तेच करावंसं वाटतं जे ते आजपर्यंत करत आलेले असतात. खरं तर चूक त्यांची नाही, कारण मेंदूची काम करायची पद्धत अशी आहे की त्याला कोणत्याही प्रकारे बदल करणं आवडत नाही आणि ते पूर्वी केलं आहे त्याचप्रमाणे पुढं जाणार आणि नवा विचार न करणं आवडतं. त्याच प्रकारे काम करत राहिल्यामुळे ती चांगलीही होतात आणि ती आपोआपही होतात. त्याचे कार्यक्षमतेमध्ये आणि रोजच्या जीवनामध्ये कित्येक फायदेही असतात. त्यामुळे लोक दिनचर्या बदलण्यासाठी लगेच तयार होत नाहीत. त्यांना त्याच गोष्टी करत राहायला आवडतात. ही शृंखला तोडायची असेल तर मेंदूला कायम नवीन माहिती पुरवत राहायला हवी. जेव्हा मेंदूकडे काहीतरी नवीन माहिती येते तेव्हा मेंदू नवीन कनेक्शन्स निर्माण करतो आणि पुनर्जीवित होतो. म्हणूनच नेहमी काहीतरी नवीन करणं, बदलाला समोर जाणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी जरी थोडंसं अवघड वाटलं, तणाव जाणवला तरी आपल्याला आरामसीमेतून बाहेर येणं आवश्यक आहे. मेंदूला प्रशिक्षण दिल्याने काय काय फायदे होतात हे विज्ञानाने पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. हेमिंग्वे आणि शलोमो ब्रेझनिट्झ यांच्या मॅक्झिमम ब्रेन पॉवर चॅलेंज द ब्रेन ऑफ हेल्थ अँड विजडम या पुस्तकामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की मानसिक प्रशिक्षणाचा फायदा विविध स्तरांवर होतो. ते असं म्हणतात की तुम्ही जेव्हा कोणतंही काम पहिल्यांदा करायला जाता तेव्हा ते तुम्हाला कठीण वाटतं. ते पूर्ण करताना तुम्हाला बरेच कष्ट पडतात. पण जेव्हा ते काम तुम्ही दुसऱ्यांदा करायचा प्रयत्न करता तेव्हा आधीचं ट्रेनिंग काम करतं. त्यामुळे ते तुम्हाला जास्त कठीण वाटत नाही. तुम्हाला वाटतं की हे फार सोपं आहे. खरं तर त्यावेळी हेच काम पहिल्या वेळेला करताना आलेला अनुभव आणि त्या वेळेला मिळालेलं प्रशिक्षण कामाला येतं. त्यामुळे त्या माणसाला काम करतानाचा उत्साहही वाढतो आणि गुणवत्ताही. या सगळ्याचा परिणाम असा होतो की ते काम पूर्ण केल्यामुळे त्या माणसाची स्वप्रतिमाही अधिक उंचावते. मानसिक व्यायामाचं हे उदाहरण फारच साधं वाटेल, पण दुसऱ्यांबरोबर फक्त एखादा खेळ खेळल्यामुळे किंवा गप्पा गोष्टी केल्यामुळेही मनामध्ये नवचैतन्य निर्माण होतं आणि एकाकीपणामुळे येणारी निराशा ही नाहीशी होते. विशीमध्ये असताना आपले न्यूरॉन्स, मेंदूतील पेशी वयस्कर व्हायला लागतात. पण बौद्धिक व्यायाम, उत्सुकता आणि जिज्ञासा ही शिकण्याची इच्छा इत्यादी गोष्टींद्वारे या न्यूरॉन्सच्या वयस्कर होण्याची प्रतिक्रिया गती कमी करता येते. अशा वेळेला मानसिक व्यायाम, नवीन गोष्टी जगण्याची उत्सुकता, नवनवीन प्रसंगांना सामोरे जाणे, रोज काहीतरी नवीन शिकणं, खेळ खेळणं अशा प्रकारच्या गोष्टींमुळे मानसिक व्यायाम होतो आणि साहजिकच वय वाढण्याची प्रक्रिया संथ होते. त्याचबरोबर या कार्यामधून मिळणारा सकारात्मक दृष्टिकोन आणि उत्साह आपल्याला अनेक फायदे देतो. तणाव दीर्घायुष्याला मारक. काही लोक त्यांच्या वयापेक्षा जास्त वयस्कर दिसतात. अभ्यासांती असं सिद्ध झालं की तणाव हे यामागचं मुख्य कारण आहे. तणावामध्ये शरीराची झीज इतर कोणत्याही कारणापेक्षा जास्त असते. अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रेस मॅनेजमेंट शरीराच्या अधपतनाची ही प्रक्रिया अभ्यासली आणि असा निष्कर्ष काढला की जास्तीत जास्त शारीरिक आजाराचं मूळ कारण तणावच आहे. हिडलबर्ग युनिव्हर्सिटीमधील डॉक्टरांनी यासाठी एक परीक्षण केलं. त्यामध्ये त्यांनी एक तरुण डॉक्टरांना मुलाखतीसाठी पाठवलं. ही मुलाखत जास्त कठीण करण्यासाठी त्यांनी त्यांना 30 मिनिटं अवघड गणित सोडवायला सांगितलं. 30 मिनिटांनंतर त्यांनी त्या डॉक्टरांच्या रक्ताची तपासणी केली. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्या शरीरामध्ये कित्येक बदल घडले. ज्याप्रमाणे एखाद्याला आजार झाल्यावर नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते, तीच प्रक्रिया त्यावेळी रक्तामध्ये घडली.
पण समस्या ही आहे की या रोगप्रतिकारक पेशी फक्त रोगावरच हल्ला करत नाही, तर त्या चांगल्या पेशींवर हल्ला चढवून त्यांनाही नष्ट करतात. त्यामुळे अवेळी वृद्धत्व येतं. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे असंच एक परीक्षण केलं होतं. यामध्ये त्यांनी 39 अशा मातांच्या रक्ताची चाचणी केली, ज्या माता आपल्या मुलांना झालेल्या मोठ्या आजारामुळे तणावाखाली होत्या. त्याचप्रमाणे निरोगी मुलांच्या मातांचीही रक्ताची तुलनात्मक चाचणी केली. त्यातून त्यांना असं लक्षात आलं की तणाव हा पेशींमधील टेलोमेरस अशा पेशींच्या रचनेवरतीच हल्ला करतो आणि त्यामुळे पेशींच्या पुनर्निर्माणाची प्रक्रिया मंदावते आणि पेशी वयस्कर होतात. या परीक्षणातून हेच सिद्ध झालं आहे की जितका जास्त तणाव असेल तितका आपल्या पेशींवर नकारात्मक परिणाम होतो. तणाव कसा काम करतो? आजकाल लोक भयानक वेगाने जीवन जगत आहेत आणि स्पर्धात्मक जगामध्ये जगत आहेत. अशा भयानक वेगवान अवस्थेमध्ये शरीराला समस्येचे आणि धोक्याचे संकेत येतात आणि साहजिकच त्यावर प्रतिक्रिया म्हणून शरीर तणाव निर्माण करतं. तसं पाहिलं तर ही प्रतिक्रिया म्हणजेच तणाव उपयोगी आहे, कारण त्यामुळे आपल्याला आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घ्यायला मदत होते. उत्क्रांतीच्या या प्रवासामध्ये अशा प्रकारच्या प्रतिसादामुळे आपण कठीण परिस्थितीत टिकून राहू शकलो आणि समस्यांमधून बाहेर आलो. जेव्हा आपल्या शरीराला धोक्याचे संकेत मिळतात तेव्हा आपला मेंदू पिट्युटरी ग्रंथींना सक्रिय करतो. त्यामुळे आपल्या शरीरामधून हार्मोन्स तयार होतात जे कोर्टिकोट्रोपिन निर्माण करतात. ते आपल्याला नर्वस सिस्टीमद्वारे संपूर्ण शरीरात पोहोचवलं जातं. त्यानंतर ॲड्रेनल ग्रंथींना संदेश जातो आणि ॲड्रिनालिन आणि कोर्टिसोल निर्माण होतात. ॲड्रिनालिन आपल्या श्वासोच्छवासाची गती वाढवतात आणि नाडीचे ठोके वाढवतात. त्यामुळे आपले स्नायू सज्ज होतात आणि आता समोर जो मोठा धोका आहे त्यातून स्वतःचा बचाव करायचा आहे यासाठी शरीर तयार होतं. त्याचवेळी कोर्टिसोल आपल्या शरीरामध्ये ब्लड ग्लुकोज आणि डोपामाइनचं प्रमाण वाढवतं, ज्यामुळे आपण चार्ज होतो आणि संकटांचा सामना करायला सज्ज होतो. अश्मयुगीन लोक 1. जास्त वेळ शांत असायचे. 2. काही विशिष्ट घटनांमध्ये तणावात राहायचे. 3. समस्या खऱ्या होत्या. खरंच जीवन मरणाचा प्रश्न असायचा. 4. खरंच समोर आलेल्या समस्याच्या वेळी कोर्टिसोल आणि ॲड्रेनालिनचा डोस शरीराला स्वस्थ करायचा. प्रगतशील लोक 1. कायम व्यस्त आणि सतत कोणत्या तरी समस्येला सतर्कतेने वागवणारे. 2. कायम ऑनलाईन जगणारे आणि सतत त्यांच्या फोनकडे बघत नोटिफिकेशनची वाट बघणारे. 3. कित्येक वेळेला फक्त फोनमधील एखादा ईमेलसुद्धा समस्येची घंटी वाटतो. 4. सततच्या आणि कमी प्रमाणात होणाऱ्या कोर्टिसोलच्या प्रवाहामुळे शरीराला हानिकारक आणि भयानक आजारांना आमंत्रण. तसं पाहिलं तर तणाव हा प्रमाणात असेल तर ही प्रक्रिया आपल्या बचावासाठी आणि संकटावर मात करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पण आज माणसाला ज्या प्रकारच्या तणावाला सातत्याने सामोरं जावं लागतं तो तणाव मात्र खूपच हानिकारक आहे. सततचा तणाव आपल्या शरीरावर घातक परिणाम करत असतो. नेहमीच तणावाखाली आणि आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये जगणं स्मरणशक्तीशी संबंधित असणाऱ्या मेंदूच्या पेशींवरती परिणाम करतं. त्याचबरोबर सततच्या तणावामुळे निराशा येऊ नये यासाठी ज्या प्रकारच्या हार्मोन्सची आवश्यकता असते त्याची निर्मिती थांबते.
त्याचे शरीरावर होणारे इतर परिणाम म्हणजे चिडचिडेपणा, निद्रानाश, चिंता आणि उच्च रक्तदाब. जरी आव्हानं आपल्या मनाला आणि शरीराला सतत कार्यरत राहण्याची प्रेरणा देत असली तरीही आपल्याला जर वेळेआधी येणारं म्हातारपण टाळायचं असेल तर आपण आपल्या तणावग्रस्त जीवनशैलीत बदल घडवून जीवन तणावविरहित करायला हवं. तणाव कमी करण्यासाठी जागरूक, माइंडफुल राहा. आपल्याला वाटणाऱ्या भीती, चिंता खऱ्या असोत किंवा खोट्या, पण त्यांच्यामुळे जो तणाव निर्माण होतो तो आपण टाळू शकत नाही. आणि या तणावामुळे फक्त काळजी किंवा चिंताच वाढत नाही, तर तणावाचे आपल्यावर अनेक मानसिक आणि शारीरिक दुष्परिणाम होतात, ज्यामुळे अगदी आपल्या पचनसंस्थेपासून ते त्वचेपर्यंत सर्वच गोष्टींवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे आपण तणाव टाळण्यासाठी समस्या येण्यापूर्वीच उपाययोजना करायला हव्यात. त्यासाठी कित्येक लोकांनी माइंडफुलनेसचा म्हणजे जागरूक राहण्याचा सल्ला दिला. तणावरहित होण्याच्या या उपाययोजनेमध्ये जागृत होण्याला सर्वात जास्त महत्त्व देण्यात आलंय. आपण कोणत्या परिस्थितीत कसा प्रतिसाद देतो, कसं रिॲक्ट करतो यावर लक्ष केंद्रित करणे ही जागरूकतेची पहिली पायरी आहे. असं केल्यामुळे आपण आपोआपच वर्तमानात राहतो, ज्यामुळे विचार आपल्या नियंत्रणाबाहेर जात नाहीत आणि विचारांचा विनाकारण होणारा गुंता आपण टाळू शकतो. एका आजारामुळे प्रचंड तणावग्रस्त झालेला रॉबर्टो अल्सिबार यांनी माइंडफुलनेसचे सर्टिफाईड इन्स्ट्रक्टर होण्यासाठी स्वतःचं व्यस्त आणि गतिमान जीवन सोडून दिलं. असे माइंडफुलनेस सर्टिफाईड इन्स्ट्रक्टर रॉबर्टो अल्सिबार म्हणतात की आपल्याला जी विचारांवर विचार करण्याची सवय लागलेली आहे तिच्यामुळे आपण एक प्रकारे चक्रव्यूहात अडकतो. या चक्रव्यूहातून बाहेर यायला आपण शिकले पाहिजे. आपल्याला असे कितीतरी लोक माहीत असतील जे बातम्या पाहता पाहता किंवा फोनवर बोलता बोलता नाश्ता करतात. तुम्ही जर त्यांना विचारलं की तुम्ही खाल्लेल्या ऑमलेटमध्ये कांदा होता का, तर ते उत्तर देऊ शकत नाहीत. जागरूकतेच्या अवस्थेपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग म्हणजे ध्यान, अर्थात मेडिटेशन. ध्यानामुळे बाहेरील जगातून आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या माहितीला चाळणी लावून योग्य माहितीचा आपल्या मनामध्ये पाठवता येते. श्वसनाचा व्यायाम आणि योगा तसेच बॉडी स्कॅनच्या माध्यमातूनही हे साध्य करता येतं. माइंडफुलनेस म्हणजे जागरूकता ही प्रशिक्षणाने प्राप्त करण्याची गोष्ट आहे. पण जर यामध्ये सातत्य आणि सराव असेल तर आपण आपल्या मनावर लक्ष केंद्रित करून तणाव कमी करू शकतो व दीर्घायुष्य प्राप्त करू शकतो. थोडासा तणाव हा चांगला असतो. दीर्घकालीन आणि जास्त प्रमाणातील तणाव जरी दीर्घायुष्यासाठी तसेच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी हानिकारक असतो, पण कमी प्रमाणात असेल तर तणाव हा आपल्यासाठी फायदेशीर असतो. असंही दिसून आलंय. डॉक्टर होवर्ड एस. फ्रीडमॅन हे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये मानसोपचारशास्त्राचे प्रोफेसर आहेत. त्यांनी 20 वर्ष तणाव आणि मानवी जीवनावर त्याचा होणारा परिणाम याचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी असा निष्कर्ष काढला की जे लोक काही अंशी तणावाखाली असतात आणि त्यांच्यासमोर येणाऱ्या समस्यांना सोडवण्यासाठी ते तन मन लावून कष्ट करतात, असे लोक आरामदायी आणि स्वस्त जीवन जगण्यासाठी लोकांपेक्षा जास्त निरोगी आणि दीर्घायुष्य जगतात. यासाठी त्यांनी असा निष्कर्ष काढला की तणावाचा लहानसा डोस जीवनावर सकारात्मक परिणाम करतो. जे लोक काही प्रमाणात तणावाखाली असतात ते जास्त आनंदी जीवन जगतात, चांगल्या सवयी निर्माण करतात आणि कमी प्रमाणात धूम्रपान आणि मद्यपान सवयींच्या आहारी जातात. आपण या पुस्तकामध्ये ज्या शतायुषी अशा 110 पेक्षा जास्त वर्ष जगलेल्या लोकांना भेटणार आहोत. त्यांना भेटल्यावर आणि त्यांच्याविषयी वाचल्यावर तुम्हाला जाणवेल की हे लोक अतिशय चांगलं जीवन जगले आणि वृद्धापकाळी काम करत राहिले. बसून राहणं वय वाढवण्याचं कारण बनू शकतं. पाश्चिमात्य देशांमध्ये एका जागी बसून काम करण्याची संस्कृती वाढायला लागली आहे. त्यामुळे उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा अशा आजारांना
आमंत्रण मिळतच, त्याचबरोबर त्याचा वयोमानावरही विपरीत परिणाम होतो. कामाच्या जागी किंवा घरी एकाच जागी बसून जास्त वेळ काम केल्यामुळे स्नायू कमकुवत होतात. त्याचबरोबर श्वसनाची प्रतिक्रियाही मंदावते. एकाच जागी बसून राहिल्याने हायपरटेन्शन, अपचन, हृदयरोग, हाडे ठिसूळ होण्यासारखे आजार त्रास देतात. नुकत्याच केलेल्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की एकाच जागी बसून काम केल्याने प्रतिकार शक्तीवर परिणाम होतो आणि पर्यायाने पूर्ण शरीरसंस्थेचं काम बिघडतं. ही समस्या फक्त तरुण किंवा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाचीच नसून सर्व वयोगटातील लोकांची आहे. ज्या मुलांना एकाच जागी बसण्याची सवय असते त्या मुलांमध्ये फार कमी वयामध्ये लठ्ठपणासारखे आजार पाहायला मिळतात. त्यामुळे इतर आजारांना आमंत्रण मिळतं आणि भविष्यात मोठा धोका संभवतो. त्यामुळे लहानपणापासून सक्रिय आणि कार्यक्षम जीवनशैलीची सवय विकसित करायला हवी. एका जागी बसून न राहणं हे वाटतं तेवढं कठीण नाही. त्यासाठी थोडीशी हालचाल आणि दिनचर्येमधील थोडासा बदल फार मोठं काम करतो. आपल्याला अंतरंगातून आणि बाह्यकृतीतून सतत कार्यक्षम राहण्यासाठी लहान सहान बदल करण्याची गरज असते. त्यासाठी आपल्याला आपल्या दिनचर्येमध्ये काही बाबी अंतर्भूत कराव्या लागतील. 1. कामाला जाताना पायी चालत जा. हे शक्य नसेल तर दिवसभरामध्ये कमीत कमी 20 मिनिटं चाला. लिफ्टपेक्षा जिन्याचा वापर करा. त्यामुळे तुमचे स्नायू बळकट होतीलच. त्याचबरोबर श्वसनक्रिया ही जास्त सशक्त बनेल. 3. सामाजिक कार्यामध्ये भाग घ्या. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जो वेळ तुम्ही टीव्ही समोर बसून घालवणार होतात त्या वेळेत शरीराला हालचाल करायची सवय लागेल. 4. जंक फूडपेक्षा फळे खाण्यावर भर द्या. यामुळे वारंवार खात राहावं लागणार नाही आणि सतत जास्त सकस आहार मिळेल. 5. योग्य प्रमाणात झोप घ्या. 7 ते 9 तासाची झोप ही आवश्यक आहे, पण त्यापेक्षा जास्त झोपणे आपल्याला सुस्त बनवते. 6. लहान मुलांबरोबर किंवा प्राण्यांबरोबर खेळा किंवा एखाद्या संघाचे सदस्य बना. ज्यामुळे शरीर तर तंदुरुस्त होतोच, पण त्याचबरोबर मनालाही नवी ऊर्जा मिळते आणि स्वप्रतिमाही उंचावते. तुमच्या दिनचर्येचा जागरूकतेनं अभ्यास करा आणि शरीराला हानिकारक असलेल्या सवयी ओळखून त्या सवयींच्या ऐवजी चांगल्या सवयी लावा. आपल्या रोजच्या जीवनात हे छोटे छोटे बदल केले तर आपलं मन आणि शरीर दोन्हीही ताजेतवाने राहतील आणि दीर्घायुष्याची बीजही पेरली जातील. स्वस्थ राहण्याचं रहस्य. जरी आपलं वय बाह्य आणि अंतर्गत दोन्ही स्तरांवर वाढत असलं तरी आपण शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरांवर मोठे होत असलो तरीही लोकांचं वय समजण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे त्यांची त्वचा. त्वचा ही आतमध्ये घडत असलेल्या बदलांचा परिणाम असतो आणि ती शरीराच्या आत जे काही घडत आहे ते दाखवणारा आरसा असतो. जे लोक मॉडेलिंग करतात त्यातले बहुतांश असं सांगतात की कोणत्याही फॅशन शोच्या आदल्या रात्री ते 9 ते 10 तासांची झोप घेतात. यामुळे त्यांच्या त्वचेवर एक प्रकारची लकाकी येते. त्यांची त्वचा तजेलदार, स्वस्त आणि सुरकुत्यारहित दिसते. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की झोप हे चिरतरुण राहण्याचे प्रभावी साधन आहे. जेव्हा आपण झोपतो तेव्हा शरीरामध्ये मेलॅटॉनिन आणि हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे आपलं शरीर चिरतरुण राहण्याला मदत होते. प्रभावशाली अँटीऑक्सिडंट्स असलेल्या मेलॅटोनिन आपल्याला जास्त काळ जगण्यासाठी मदत करतं आणि कित्येक इतरही फायदे देतं. 1. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. 2. कॅन्सरशी लढण्यासाठी लागणाऱ्या घटकांची निर्मिती होते. 3. नैसर्गिकरित्या इन्शुलिनची निर्मिती होते. 4. अल्झायमरसारख्या आजारांची शक्यता कमी होते. 5. हृदयरोग प्रतिबंधक घटकांची निर्मिती होते. या कारणांमुळे मेलॅटोनिन आपल्याला चिरतरुण राहण्यास मदत करते. आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की वयाच्या 30व्या वर्षानंतर मेलॅटोनिनचं उत्पादन
आपोआपच कमी होतं. आपण याची भरपाई पुढील गोष्टींनी करू शकतो. 1. संतुलित आहार घेणं आणि आहारात कॅल्शियमचा जास्त प्रमाणात अंतर्भाव करणं. 2. दररोज आपल्या शरीराला योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घेणं. 3. योग्य प्रमाणात झोप घेणं. 4. शांत झोपेवर परिणाम करणाऱ्या तणाव, मद्य, तंबाखू आणि कॅफीनसारख्या गोष्टी टाळणं. शांती आणि चांगली झोप न झाल्यामुळे मेलॅटोनिनचे प्रमाण घटतं. कृत्रिमरित्या मेलॅटोनिनची निर्मिती करून वय वाढण्याची गती कमी करता येईल का, यावर संशोधक संशोधन करत आहेत. आणि जर असं झालं तर दीर्घायुषी जगण्याचं रहस्य आपल्या आतमध्येच आहे हे सिद्ध होईल. चिरतरुण राहण्याचा दृष्टिकोन. मनामध्ये असामान्य शक्ती आहे. आपलं शरीर तरुण दिसावं ही वृद्ध यावर त्याचा मोठा परिणाम होत असतो. कित्येक डॉक्टर असं मानतात की शरीर चिरतरुण दिसण्यासाठी मन कार्यरत आणि उत्साही असणं जास्त आवश्यक आहे. हेच इकिगाईचं तत्व आहे. अर्थात फक्त समस्याच्या किंवा आणीबाणीच्या वेळी याचा उपयोग न करता कायमच उत्साही राहण्याची गरज असते. येशिवा युनिव्हर्सिटीमध्ये केल्या गेलेल्या सर्वेक्षणामध्ये दीर्घायुषी लोकांमध्ये 2 समान धागे पाहिले गेले. एक तर या लोकांकडे प्रचंड सकारात्मक दृष्टिकोन असतो आणि दुसरं म्हणजे ते भावनिकदृष्ट्या फारच सक्षम आणि जागृत असतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर जे लोक सकारात्मक दृष्टिकोनाने जीवनातील समस्यांकडे बघतात आणि जे त्यांच्या भावनांना योग्य दिशा देऊ शकतात ते दीर्घायुषी जीवनाच्या मार्गावर असतात. सोशिक दृष्टिकोन समस्यांमध्ये असतानाही चेहऱ्यावरील हास्य आणि शांतता ढळू न देणारी व्यक्ती जास्त तरुण दिसते. अशा प्रकारच्या संयमी जीवनशैलीमुळे चिंता दूर पळते आणि तणावाची पातळी कमी होण्यासही मदत होते. संयमित जीवनशैलीमुळे हे साध्य होते. 100 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त जीवन जगलेल्या लोकांमध्ये काही गोष्टी समान पाहायला मिळतात. या लोकांच्या आयुष्यामध्ये समस्या आलेल्या असतात, पण या लोकांनी समस्येला सकारात्मकतेने सामोरं जाण्याची कला आत्मसात केलेली असते. ते नेहमी समस्यांचा सामना करून त्यावर मात करतात आणि कधी त्यांच्या आहारी जाऊनही हार मानत नाही. 2014 साली जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून ओळखले गेलेले 111 वर्षीय अलेक्झांडर इमिज असं म्हणतात की त्यांना चांगले जीन्स मिळाले. हे जरी खरं असलं तरीही दीर्घायुषी होण्यासाठी हे एकच कारण पुरेसं नाही. अजूनही काही गोष्टी दीर्घायुषी होण्यासाठी कारणीभूत ठरल्या. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या मुलाखतीमध्ये ते असं म्हणाले होते की तुम्ही कसं आयुष्य जगता याचाही तुमच्या दीर्घायुषी होण्यामध्ये मोठा वाटा असतो. दीर्घायुषी कविता. ओगिमीमध्ये असताना 100च्या उंबरठ्यावर असलेल्या एका महिलेने एक कविता म्हटली. ही कविता त्यांच्या बोलीभाषेमध्ये आणि जपानी भाषेमध्ये तिने म्हटली. स्वस्थ आणि दीर्घायुषी जगण्यासाठी सगळे पदार्थ थोडे थोडे आणि आनंदाने खा. लवकर निजा, लवकर उठा आणि लगेच चालायला निघा. आम्ही प्रत्येक दिवस शांततेने जगतो आणि आमच्या यात्रेचा आनंद घेतो. स्वस्थ आणि दीर्घायुषी जगण्यासाठी आम्ही सगळ्या मित्रांशी आपुलकीने वागतो. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा आम्ही साजरे करतो. सर्वच ऋतू. तुमची बोटं किती वयाची आहेत याची काळजी करू नका. तुमच्या मेंदूच्या मदतीने आणि हातांच्या सहाय्याने काम करत राहा. सतत कामामध्ये व्यस्त राहा आणि काम करत राहा. 100 वर्षे तुमच्या दिशेने चालत येतील. आता आपण आपल्या बोटांचा वापर करून पुढचं प्रकरण उलगडायला सज्ज आहोत, ज्यामध्ये आपण दीर्घायुषी जीवन आणि आपल्या जीवनाचा उद्देश जाणणं यामधील घट्ट